नमस्कार। आज तारीख आहे 25 जानेवारी 2025। साधारण दुपारचे 12 ते 1 या दरम्यानच्या वेळेत आम्ही व्हिडिओ करतो आहे। मी पंधुर येथील आमच्या अणाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याकडे मी उभा आहे। इथे ग्रामपंचायत अणाव आपले सहर्ष स्वागत करत आहे। आपल्याला बोर्ड दिसत आहे आणि पाठी एक प्रॉपर्टी दिसत आहे, एक घर दिसत आहे। मित्रो, आज मी इथे का आलो आहे ते सांगतो आहे। उद्या मी एक उपोषण करतो आहे असं मग मी शासनाकडे पत्र दिलं आहे। ते पत्राचं वाचन मी पुढच्या व्हिडिओत करतो आहे। फक्त त्याची पार्श्वभूमी थोडी सांगतो आहे की हा फोटो बघा, मुरारराव बाबाजीराव रावराणे ह्यांचा हा फोटो आहे। माझे आजोबाच लागतात ते, म्हणजे आमच्या आजोबांचे सख्खे भाऊ ते, म्हणजे एकूण नातीगोती हे पुढच्या व्हिडिओतही सांगेन मी। मुद्द्याचा इथे विषय आहे। मी आज रणरणत्या उन्हात इथे येऊन आणि विशेष म्हणजे भगव्या वस्त्रात आज महाराजांचा लोगो असलेला शर्ट घालून मी एकच सांगू इच्छितो की 2 दिवसापूर्वी मी पालकमंत्री नितेशजी राणे यांनी केलेलं आव्हान बघितलं की धर्मरक्षणासाठी सज्ज व्हा आणि पुढे या। खरंच ते आतापर्यंत जे त्यांचे व्हिडिओ बघितले, त्यांचं कार्य बघितलं आणि विशेष बाब म्हणजे आम्हाला सिंधुदुर्ग जिल्हावासियांना एक अभिमानाची बाब वाटते, ते म्हणजे की ते आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत, ज्यांचा डंका महाराष्ट्रभर हिंदू धर्मरक्षक म्हणून झाला आहे। आणि विशेष म्हणजे मला राणे म्हणून या राणेंचा खरंच अभिनंदन करावं असं वाटतं आणि गर्वाने छाती भरून येते की आमच्या पूर्वजांनी जे काय भोगलं आहे ते आता जास्त दिवस भोगावं लागणार नाही। आणि जे काही मला सांगायचं आहे, मी थोडा कन्फ्यूज झालो आहे कारण जुन्या आठवणी ताज्या झाल्या, इथल्या आठवणी ताज्या म्हणजे हे आजोबा नारायण राणे साहेब पण यांना ओळखत असतील, मुरारराव राणे, ज्यांनी हा सिंधुदुर्ग जिल्हा ओरोस इथे व्हावा जिल्ह्याचं ठिकाण म्हणून मोठं आंदोलन केलेलं। ह्याच्यातली काही पानं आणि काही किस्से मी वाचून दाखवेन। तत्पूर्वी मी एक सांगेन, ही व्यक्ती जी आहे, हे आजोबा आहेत, हे पठाणी वेशातून पाकिस्तानातून आले। तिथे आमच्या पेट्टाचमन भागात फॅक्टऱ्याज होत्या आणि तिथे आमच्या जमिनी वगैरे सगळं सोडून, घरदार सगळं सोडून यावं लागलं। हा विषय मी का बोलतो आहे पुढच्या व्हिडिओत सांगेन। मी फक्त इथे थांबतो आहे कारण इथे क्लिअर व्हिडिओ येत नाही आहे। मी फक्त ह्या व्हिडिओच्या नंतर जेवढे व्हिडिओ आहेत ते 3-4 व्हिडिओ असतील, ते सगळ्यांनी पाहावेत। आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ही उपोषणाची पार्श्वभूमीचा हा व्हिडिओ आहे। 26 जानेवारी पहाटे 4 वाजता मी उपोषण करतो आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या प्रवेशद्वारासमोर। हा कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आहे, कोणत्याही सत्तेच्या विरोधात नाही आहे, कोणत्या प्रशासकीय कारभाराच्या विरोधात नाही आहे, तर हिंदू जो निद्रावस्थेत आहे, नितेशजी राणे आपल्या परीने आपलं काम करतायत एक नेते म्हणून, पण एक निर्भीड नेते म्हणून, हिंदुत्व रक्षणासाठी निर्भीड नेते म्हणून काम करतायत। ज्या धडाडीने काम करतायत, ज्या उत्साहाने काम करतायत, त्यांच्या उत्साहात भर पडावी म्हणून उद्याचं उपोषण आहे। आणि एक निर्भीड पत्रकार, आज मी माझ्या पत्रकारितेला मी कलर येऊ दिला नाही, मी व्हाईट कलरमध्येच काम केलं, पण आजपासून सांगतो की गरज आहे भगव्या वस्त्रात राहून, भगव्या वस्त्रातल्या हिंदूंचे काय हाल होत आहेत आणि जे काय चाललं आहे, विशेषतः मी ह्या व्हिडिओत एकच सांगेन, जे काय पडसाद भोगावे लागतील ते मी भोगायला तयार आहे। कारण नितेशजी राणे धर्मरक्षक जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की बिंदास पुढे चला, आम्ही तुमच्या मागे आहोत। त्याच्यामुळे मी एक वाक्य सांगतो आहे की आमचा पान बाजार हा पाकिस्तान तर होणार नाही ना ह्याची भीती वाटते। राज्याचं मला माहिती नाही, जिल्ह्याचं मला माहिती नाही, पण मला पान बाजाराची भीती वाटते की पान बाजार जो आमचा आहे तो मिनीस पाकिस्तानाचं केंद्र तर होणार नाही ना। खूप काही आहे, खूप काही बोलायचे आहे। पुढच्या 5-6 व्हिडिओत मी ते पूर्ण करेन आणि सांगायचं तर बरंच आहे। मी इथे थांबतो आहे आणि मी इथेच माझे आजोबा आजारी असताना मी आलेलो शेवटच्या क्षणी त्यांना, त्यावेळी त्यांनी हे मला एक पुस्तक भेट दिलेलं आणि त्यावेळी एक सांगितलेलं, बाळा पैसा किती कमवतोस महत्त्व नाही आहे, पण आपल्यावरची जबाबदारी आहे, आम्ही काय भोगलं आहे ते विसरू नकोस आणि जी परंपरा आहे संघर्षाची ती सोडू नकोस। आणि तीच परंपरा राखण्यासाठी हे व्हिडिओ चालले आहेत। वंदे मातरम, भारत माता की जय।